आपण महाराष्ट्र दौऱ्यावर आहोत. यावेळी जेव्हा आपण दर्शन घेऊ तेव्हा आपण या मंदिरामागची महालक्ष्मी मातेमागची आपण पार्श्वभूमी समजावून घेतली पाहिजे. आणि म्हणूनच मी भेटली आहे प्रसन्न मालेकरांना. नमस्कार. जे की खरं तर बाय प्रोफेशन लॉयर आहेत, पण त्यांचा मूर्ती आणि मंदिर याविषयीचा फार मोठा अभ्यास आहे. गेली 15 वर्ष ते अभ्यास करतायत. तर मला यावेळेसच्या दर्शनामागे मला ही सगळी पार्श्वभूमी कळलीच पाहिजे की किती वर्ष जुनं आहे हे मंदिर आणि काय आहे. मंदिराचा इतिहास जर आपण बघितला तर साधारणपणे 7व्या शतकामध्ये या मंदिराचा पहिला रेफरन्स मिळतो. ठाणेमध्ये एक संजान नावाचं गाव आहे, तिथे एक ताम्रपट मिळाला. त्या ताम्रपटात तिथल्या अमोघ वर्ष राजा होता राष्ट्रकूट, त्यानं आपल्या डाव्या हाताची करंगळी महालक्ष्मीच्या साठी अर्पण केली, आपल्या प्रजेच्या सुखासाठी, असा एक उल्लेख आहे. अरे बापरे. म्हणजे त्यावेळेला हे मंदिर ठाण्यापर्यंत प्रसिद्ध होतं. आतासारखी त्यावेळेची कम्युनिकेशन, ठाणे म्हणजे मुंबईचं ठाणे. मुंबईचं ठाणे. तर त्यामुळं ह्या मंदिराचा इतिहास हा 700 वर्षापूर्वीपासून म्हणजे 7व्या शतकाच्या पूर्वीचा जातो. त्यानंतर चालुक्य, शिलाहार, यादव अशा अनेक राजघराण्यांनी हे मंदिर उभं केलं. प्रत्येकानं आपापल्या परीनं वैभव वाढवलं. आणि मग नंतर मोगलाईचा काळ सुरू झाला. थोडा वेळ मंदिराची जडणघडण थांबली आणि दुर्दैव असं की त्यावेळच्या मूर्तींच्या सुरक्षेसाठी ही मूर्ती सुद्धा काही काळ इथून लपवण्यात आली होती. 1710 मध्ये या करवीर संस्थांची स्थापना झाली. त्यानंतर 1715ला नरहर भट सावगावकर म्हणून एक होते, त्यांना दृष्टांत झाला आणि देवीने आज्ञा केली की आता माझं राज्य आलं, आता मला पुन्हा सिंहासनावर बसवा. आणि म्हणून 26 सप्टेंबर 1715ला नरहर भट सावगावकर, सिदोजी घोरपडे आणि तत्कालीन करवीर शंभू छत्रपती या सगळ्यांनी या मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठा केली. शंभू छत्रपती म्हणजे? शंभू छत्रपती म्हणजे ताराराणी सरकारांचा मुलगा. अच्छा अच्छा. या ठिकाणाला पुराणांसोबत इतकी भक्कम ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे की ऐकताना अक्षरशः अंगावर काटा आला. आपली संस्कृती, आपलं पुराण जपणाऱ्या जाणकारांना खरंच मनापासून प्रणाम. दुर्गा सप्तशती नावाचा एक ग्रंथ आहे. तर त्या दुर्गा सप्तशतीमध्ये राजा विचारतो की देवीचं सगळ्यात आधी रूप कुठलं, हे जग निर्माण कसं झालं. तर त्यावेळेला मार्कंडेय मुनी सांगतात की जगात जेव्हा काहीही नव्हतं त्यावेळेला जगदंबेनं आईनं जे पहिलं साकार रूप धारण केलं ते म्हणजे महालक्ष्मी, जिच्या खालच्या हातामध्ये माळुंग नावाचं एक फळ असतं. माळुंग, गदा, ढाल आणि वाटी म्हणजे पानपात्र होतं. माथ्यावरती सयोनी लिंग आणि नाग होतं. अशा त्या आदिशक्तीनं स्वतःतून महाकालीला प्रगट केलं, महासरस्वतीला प्रगट केलं आणि या तिघींनी पुढे ब्रह्मा विष्णू महेशांना प्रगट केलं. आजही तुम्ही जर मंदिरात आलात तर आपण महाकाली लक्ष्मीचं दर्शन घेतलं. महाकाली आहे, महासरस्वती आहे आणि या तिघीही आदिशक्ती या करवीर क्षेत्रामध्ये विश्वाच्या निर्मितीपासूनच विराजमान आहेत. झालं फक्त असं की इथं ज्या ज्या राजाचं राज्य असायचं देवी त्याला राज्य देऊन आपल्या सिंहासनावर निर्धास्त असायची. फक्त कोल्हासूर हा तिचा पूर्वाश्रमीचा भक्तच असा निघाला की त्यानं देवीला सांगितलं माझ्यासाठी हे 100 वर्ष ही जागा सोडून जा. आणि तो काळ महालक्ष्मीला 100 वर्षासाठी हिमालयात जावं लागलं. असं म्हणतात की त्या काळासाठी महालक्ष्मीला सुद्धा किंचित वाईट वाटलं की आपलं आवडतं क्षेत्र आपल्याला सोडायला लागतं. कोल्हापूर हे नाव कसं पडलं? कोल्हासुराचा मुलगा करवीर तो मुळातच दुराचारी होता. त्यानं इथल्या प्रजेवर अत्याचार करायला सुरुवात केली. भगवान शंकरांनी येऊन त्या करवीरासुराचा वध केला, म्हणून या क्षेत्राला करवीर असं सुद्धा म्हणतात. आणि दुसरं त्यानंतर झालं की आपल्या मुलांना पुन्हा देवानी मारलं हे बघितल्यावर जो देवीचा भक्त असलेला कोल्हासूर होता त्यानं पुन्हा इथल्या प्रजेवर अत्याचार सुरू केले. आणि मग देवी महालक्ष्मीला सगळ्या देवांनी जाऊन विनंती केली की आता तू करवीरात चल. तिनं स्वतःबरोबर ज्योतिबा म्हणजे केदारनाथाला घेतलं. आपल्या प्रिय सगळ्या सख्यांना, सगळ्या नवदुर्गांना, योगिनींना घेऊन ती इथं आली. इथं तिनं कोल्हासुराचा वध केला आणि तेव्हापासून या क्षेत्राला कोल्हापूर असं नाव मिळालं. इथे कोणकोणते उत्सव साजरे होतात? महालक्ष्मीचे वेगवेगळे जे उत्सव होत असतात त्यामध्ये नवरात्रोत्सवाची रोजची पालखी हा सगळ्या कोल्हापूरकरांसाठी एक आकर्षणाचा विषय असतो. किती जनता येते, किती भाविक येतात आणि केवढा मोठा उत्सव असतो? आई म्हटलं तरी किमान एक 20 लाख भाविक हे नवरात्रात असतात. बापरे. प्रतिपदेला देवीची घटस्थापना होते आणि ही घटस्थापना झाली की मग रोज दुपारी देवीची अलंकार पूजा होते. आणि अलंकार पूजांचं पण वैशिष्ट्य आहे, वेगवेगळ्या रूपात या देवीला सजवतात. इतके कोल्हापूरकरांनी उत्साहानं सगळे रस्ते रांगोळ्यांनी भरलेले असतात, आतषबाजी, रोषणाई आणि या सगळ्या थाटात ती करवीर छत्रपतींच्या राजवाड्यात जाते. तर कोल्हापूरचं एक आगळं वैशिष्ट्य शाहू महाराजांच्या काळापासून सुरू असलेलं म्हणजे तत्कालीन जी काही दलित समाजाची वस्ती मानली जायची तिथून पालखी परिक्रमा दसऱ्याच्या दिवशी मुद्दामून तिथं नेऊन दर्शन, आरती, सोहळा सगळा सन्मान करून ही देवी इथं मंदिरात परत येते. दुसरा तसा उत्सव म्हणजे किरणोत्सव. मी खूप ऐकून आहे. होय. वर्षातले 2 दिवस म्हणजे उत्तरायणात 3 दिवस आणि दक्षिणायनात 3 दिवस सूर्याची मावळती किरण देवीच्या चरणावर, छातीवर आणि चेहऱ्यावर पडतात. बरोबर. त्या दिवशी सूर्यकिरणांचा स्पर्श झाला की देवीची कापूर आरती करतात.
आणि या दिनक्रमामध्ये इतका हळुवारपणा जपलाय, म्हणजे आता दिवसभर देवीला रेशमी साड्या असतात, पण शेजारतीच्या वेळेला देवीला शांत सुती साडी नेसवतात. हो का? खरंच एखादी संपन्न स्त्री दिवसभर सगळ्यांसाठी राबली आणि आता तिला विश्रांतीची गरज आहे. ही सगळी भावना, म्हणजे हा सगळा दिनक्रम हाच मुळात आई आणि तिच्या मुलांच्यातल्या संबंधासारख्या इतक्या भावरम्य पद्धतीने रंगवला गेला. होय की मला वाटतं हे आपण सगळ्यांनीच घेतलं पाहिजे की जी आपली आई आहे ती सगळ्या कुटुंबासाठी राबते, तिचाही थोडा विचार करून रात्री तिच्या विश्रांतीसाठी आपण थोडा वेळ दिला पाहिजे आणि तिची काळजी घेतली पाहिजे. हे याच्यातून मला फार प्रकर्षानं जाणवत आहे. इथे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं, शांत वाटतं, एक एनर्जी मिळते आणि ओव्हरऑलच कोल्हापूर आपला आजोळ का नाही याविषयी माझं एक वेगळं म्हणणं असतं. एक फक्त दुरुस्ती सुचवी, कारण तुम्ही म्हणालात कोल्हापूर आजोळ नाही, पण प्रत्येकासाठी हे कोल्हापूर हे त्याचंच घर आहे आणि इथे जगन्माता आहे आणि त्यामुळे या आईच्या पदरातनं कुणीच सुटलेलं नाही. जेव्हा कधी याल कोल्हापूर तुमचंच आहे. दॅट्स सो स्वीट ऑफ यू.